सुरुवात दौरा टप्पा 2 ची सुरुवात दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासनं आम्ही करत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 54 गावं पूर्ण करण्यात 54 गावांना भेटी देण्यात आल्या, 54 गावं पूर्ण करण्यात आली आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास एकूण 20 गावं रावेर तालुक्यातली बाकी असल्यामुळे त्या गावांनासुद्धा भेटी देण्यात येणार आहे. 1936च्या अधिवेशनामध्ये ते पूर्ण अधिवेशन घडवणं एक विहीर त्या अधिवेशनाच्या ठिकाणाच्या जवळ होती आणि त्या विहिरीने ते 3 दिवसाचं अधिवेशन 3 लाख लोकांना पाणी पुरवण्याचं काम त्या विहिरीने केलं. ते अधिवेशन घडवण्याचं काम त्या विहिरीने केलं आणि ती विहीर जाता जाता महात्मा गांधीजींनी त्या विहिरीचं नाव सत्वशिला म्हणून ठेवलं आणि तसाच एक दृष्टिकोन, तसाच एक प्रेरणा घेत संपूर्ण तालुक्यामध्ये दौरा करण्यात आमच्यातर्फे दौरा करण्यात आला आणि प्रत्येक गावागावातील जलस्रोत, जलाशय ज्यांनी त्या गावाला घडवले त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्या गावाला घडवणारे जे व्यक्ती असतील, सामान्य नागरिकापासून एका राजकीय नेत्यापर्यंत ज्या लोकांनी त्या गावाच्या जडणघडणीसाठी योगदान दिलं, त्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्या गावातील प्रत्येक घटक म्हणजे शेतकरी, पुरुष वर्ग, महिला वर्ग, युवक वर्ग, कामगार वर्ग, मजूर वर्ग या सर्व वर्गांना भेटी देऊन त्यांच्या सर्व अडीअडचणी समजून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्याच्यासोबतच भर महिलांवरती आणि युवकांवरती ते स्वतःच्या पायावरती कशाप्रकारे उभे राहू शकतील, नवीन रोजगाराच्या संध्या असतील, नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या संध्या असतील, शासनाच्या मार्फत अशा सगळ्या गोष्टींवरती चर्चा मंथन करून या एकंदरीत हा कृतज्ञता संवाद दौरा आम्ही आयोजित केलेला आहे. पहिला टप्पा रावेर तालुक्यामध्ये जसं मी आधी सांगितलं 54 गावं दिनांक 2 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024पर्यंत पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर उद्यापासनं म्हणजेच 3 सप्टेंबर 2024पासनं ते 12 सप्टेंबर 2024पर्यंत उरलेली रावेर तालुक्यातील 20 गावंसुद्धा पूर्ण करण्यात येतील. कोणत्या समस्या घेऊन तुम्ही जाणार आहात? प्रामुख्याने समस्या ज्या आहेत त्या युवकांमध्ये बेरोजगारीबद्दलच्या आहे, शेतकऱ्यांमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशा आहेत आणि सर्व साधारण आणि मूलभूत समस्या आजवरही काही रस्ते, काही गटरी, काही लाईटं अशा प्रकारचे ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या माध्यमाने जाणवत आहेत. निवडणूक लढत असताना काँग्रेसच्या बाबतीत तुम्ही उमेदवारी मागत आहात, मात्र अजूनही काही काँग्रेसचे पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्याकडे कसं बघताय? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मागण्याचा हक्क नक्कीच आहे. मी आधीसुद्धा 15 दिवस पहिले जी मुलाखत झाली होती त्या मुलाखतीत सांगितलं होतं की ते काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेतेसुद्धा आहेत, त्यांना राजकारणाचा एक दांडगा अनुभवसुद्धा आहे. तरी त्यांनी उमेदवारी मागितली त्या गोष्टीचा सर्वांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना आनंद असलाच पाहिजे, कारण पक्षाची ताकद तेव्हाच दिसते जेव्हा अनेक उमेदवार त्या पक्षाकडनं लढण्यासाठी इच्छुक असतात. तर अशा प्रकारे आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यांनाही तो विश्वास असेल, आम्हालाही तो विश्वास आहे की पक्ष जे आहे ते एक न्यायाची भूमिका देईल आणि योग्य त्या उमेदवाराला संधी देईल. सातत्याने आरोप होतो आहे की घराणेशाहीकडे काँग्रेस उमेदवारी देत आली आहे, तर आम्हालाही उमेदवारी मिळावी असं काँग्रेसचे काही एकनिष्ठ पदाधिकारी असतील किंवा काही नेते असतील ते म्हणत आहेत. कसं बघता तुम्ही? खरं तर घराणेशाही जी असते ती या मोठ्या निवडणुकीमध्ये उमटून दाखवली जाते, दिसत नाही, दाखवली जाते. काही लोकांना ती टुचत नसते तरी टुचवली जाते. पण घराणेशाहीचा आरोप जे व्यक्ती आज आपल्या परिसरात करत असतील त्यांना माझी एवढीच विनंती आहे की पहिले आपल्या घरात ती घराणेशाही जिवंत आहे का त्याची पहिले खात्री करा, तपासणी करा. उरलेल्या पक्षांमध्ये सुद्धा घराणेशाही दिसून येते, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आपल्या परिसरात घराणेशाही दिसून येते, ते सगळ्यांना मान्यसुद्धा आहे. आणि घराणेशाहीचं जे आरोप जो असतो तो घराणेशाही जर कधी योग्य उमेदवार समोर उभा करू शकली नाही तर जनता आपोआपच ठरवते की तो व्यक्ती ही जबाबदारी सांभाळण्यासाठी योग्य नाही. तर माझा विश्वास असा आहे की जनतेला ठरवू द्या. पक्ष तर ठरवेलच, कार्यकर्तेसुद्धा ठरवतील, पण या सर्व गोष्टी जनतासुद्धा ठरवण्यासाठी सक्षम आहे असं मला वाटतं. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जर उमेदवारी नाही मिळाली आणि दुसऱ्या कोणाला मिळाली तर तुमचा काय स्टँड असणार? आमचा जो स्टँड आहे तो पक्षनिष्ठेचाच आहे. काँग्रेस पार्टी ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराचं काम, त्या उमेदवारासाठी प्रचार आम्ही करू. मागच्या 5 वर्षापासून दादा आमदार होते,
युवकांमध्ये महिलांमध्ये काही ठिकाणी कामं झाली म्हणून नाराजीचा सूरसुद्धा आहे मोठ्या प्रमाणात. तर काय आहे, कसं तुम्ही या गोष्टी घडल्या? ही गोष्ट खरी आहे की पहिल्या कोरोना महामारीच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा कोरोना महामारी लागलेली होती तेव्हा शासनाचा जवळपास 60% निधी जो होता वार्षिक बजेटच्या 60% निधी जो होता तो या कोरोना महामारीशी लढण्यामध्ये खर्च होत होता आणि उरलेले 40% जो निधी होता तो मूलभूत गरजा सोयीसुविधा याच्यामध्ये बाकी अन्य योजना ज्या असतील त्या योजनांमध्ये त्याचा वापर होत होता. साहजिकच त्या 2.5 वर्षामध्ये कामं झाली पण मर्यादित झाली. पण उर्वरित जो 2.5 वर्ष जे होते जेव्हा महायुतीचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, महायुतीच्या सरकारने पूर्ण महाराष्ट्र राज्यभर अशी पॉलिसी राबवली की जो आमदार आपल्या युतीच्या पक्षाचा नाही त्या आमदाराला निधी द्यायचा नाही. असे उदाहरणंसुद्धा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आहे. महायुती सरकारने हे ओळखावं की त्या ठराविक मतदारसंघामध्ये महायुती सरकारचे मतदारसुद्धा आहे आणि त्यांचे जर कधी कामं नाही होऊ शकले तर ते संतुष्ट होऊ शकणार नाही. आणि कामं म्हणजे फक्त त्यांच्या घरासमोरचा रस्ता, त्यांच्या घरासमोरचा लाईट, त्यांच्या घरासमोरचा बेंच असा नसतो, त्यांच्या शेतातला रस्ता असा नसतो. पण त्याच्या गावाला जर कधी त्याला उद्या जाऊन मतं मागायची असली महायुतीसाठी तर महायुतीने त्यांच्या गावासाठी केलं काय जेव्हा असा प्रश्न निर्माण होईल 2.5 वर्षाच्या काळामध्ये, तेव्हा लोक त्यांना विचारतीलच ना की महायुतीने आपल्या गावासाठी काय केलं. मग तेव्हा त्यांचं उत्तर काय असणार आहे? निधी संदर्भात तुम्ही प्रयत्न करत असताना तुम्हालाही काही पक्षासंदर्भात ऑफर आला होत्या का? किंवा सातत्याने एक तुमचंही नाव चर्चेत आहे की तुम्ही भाजपात जाऊन निवडणूक लढणार आहात. काय नेमकं हे घडलं या गोष्टी? या गोष्टीमध्ये मी एक स्पष्टीकरण पुन्हा देतो आहे आणि देत राहील. मला कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने असं अधिकृतपणे म्हटलं नाही की तुम्ही आमच्या पक्षात आहे, आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. मी सुद्धा कोणत्या नेत्याकडे गेलो नाही, कोणत्या कार्यकर्त्याकडे पदाधिकाऱ्याकडे गेलो नाही की मला भारतीय जनता पार्टीकडनं लढायचं आहे. मी जेव्हापासनं शिरीषदादांच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचा झेंडा उचलला त्यानंतर कोरोना काळाच्या नंतर लगेचच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेमध्ये सक्रिय झालो आणि त्याच विचारावरती मला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे अशी माझी इच्छा आहे. निधी संदर्भात काही अडचणी आल्या तर काही पक्षाच्या संदर्भात काही ऑफर होतात का? निधी संदर्भात ज्या अडचणी आल्या त्याच्यातून बाहेरून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली की शिरीषदादांना निधी उपलब्ध का नाही होऊ शकला, तर जेव्हा शिरीषदादांनी नेत्यांकडे म्हणजे महायुतीच्या मंत्र्यांकडे जेव्हा निधीची मागणी केली तेव्हा बाहेरून अशी माहिती आली की बुवा महायुतीच्या नेत्यांनी शिरीषदादांना सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूने या तेव्हाच तुम्हाला आम्ही निधी देऊ. पण शिरीषदादांनी या गोष्टीला नकार दिलेला असा आम्हाला कळाला की या गोष्टीला नकार दिलेला आहे. कारण पक्षावरती निष्ठा ठेवून विचारधारेवरती निष्ठा ठेवून काम करायचं हे दादांनी वारंवार त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्समधनं मीडियालासुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेस बाजूला बसून जाऊ, एखाद्या वेळेस घरी शांत बसू, पण यांच्यासोबत जाऊन राजकारण करता येणार नाही.